नमस्कार, मी स्नेहल. तर राजा शिवाजी रिलीज झाला आहे आणि कधी बघायला जाते असं झालं आहे. तर आज फायनली ठरलं आज बघायला जायचं असं. तर बाहेर जायचं म्हटलं की माझी तयारी असते की पटकन सगळं घरातलं कामं आवरून जायची. मग इथं मी 2 टायमाचं जेवण करून जायचं ठरवलं आहे. तर चिकनचा बेत आहे आज. तर आणि तवशाचे वडे. मग एक म्हणजे तवशामध्येच काकडी. मग एक काकडी तर किसून घेतले, त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. त्यात 1 चमचा बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि हळद सगळं मिक्स करून घेतलं. बिन पाणी टाकता जे काकडीला पाणी सुटतं त्याच्या पाण्यातच ते मळून घेतलं. घट्टसर असा गोळा केला आणि बाजूला ठेवून दिलं. ते पीठ भिजेपर्यंत इकडं हळद मीठ लावलेलं चिकन कांद्यावर फोडणीला टाकलं आणि शिजायला ठेवलं. ते शिजेपर्यंत इकडं वडे लाटून थापून घेतले, वडे थापून तळून घेतले. आणि आम्ही आज फक्त म्हणजे सकाळी वडे आणि चिकन खाणार होतो आणि संध्याकाळी उरलेलं चिकनचा रस्सा आणि भात असं ठरलेलं आमचं. तर वडे सगळे खरपूस असे भाजून घेतले, तळून घेतले. खूप सुंदर लागतात बरं का हे वडे. म्हणजे जे भाजणीचे वडे कसे असतात, कोंबडी वडे, तसे एकदम छान लागतात. आज माझं काम दुप्पट स्पीडनं चाललेलं, कारण कुठं बाहेर जायचं असलं ना की हे स्पीड आपोआपच येतं. सगळी कामं पटापट आवरली जातात. मग इथं वडे तळून झाले आणि रस्सा बनवला आणि चिकन सुक्कं बनवलं. थोडंसं रपचपीत असं बनवायला लागतं. वड्यांवर खायचं म्हटलं की एकदम सुक्कं फडफडीत नाही बनवून चालत. जर असं पाणी ठेवावं लागतं. त्यात थोडंशी ग्रेव्हीतलंच केलं वाटणातलं मी आणि मस्त जेवून घेतलं. आम्ही रात्री 7च्या शोला जाणार होतो, म्हणजे 7 ते 11च्या शो, 7 ते 10च्या शोला. त्याच्यामुळं मग जेवून घेतलं आणि सगळं आवरलं. घरातलं सगळी साफसफाई वगैरे केली, भांडीकुंडी केली आणि आवरायला घेतलं. आज तक्षू नाही आहे, म्हणजे तक्षू गेले तिच्या बाबांकडं सुट्टीला. श्रीनू, मी आणि तिच्या पप्पा अशा मग तिघेच जाणार होतो. श्रीनूचा हा पहिलाच थिएटरचा एक्सपिरियन्स होता. आता कसं करतोय काय करतोय बघू. भिवंडीत पोचलो आणि भयानक गर्दी होती. म्हणजे आम्ही मराठी पिक्चर भरपूर बघितलेत भिवंडीत येऊन, पण कुठल्या पिक्चर म्हणजे अर्धं पण थिएटर भरलेलं नसतं. पण ह्या पिक्चरला अगदी थिएटर फुल होतं आणि पिक्चर चालू होतोय तरी पण माणसं येत होती. 7चा शो 7:30ला सुरू झाला आणि एकदम जसं सुरू झाला तसं एकदम उत्साह आणि महाराजांच्या नावानं अशा गर्जना वगैरे, म्हणजे अगदी माहोल तयार झालेला. असं वाटत होतं कुठल्या तरी असं मस्त कार्यक्रमात आलो आहे. श्रीनूला काय कळत होतं काय माहिती, मस्त पिक्चर बघितला. नंतर इंटरवलमध्ये मस्त फोटो काढले. ते काही सांगायला लागत नाही, फोटो काढले. आणि आम्हाला तिथं आमचे गाववाले भेटले. म्हणजे काळोख होता त्याच्यामुळे आत दिसले आमच्या बाजूच्या सीटवर बसलेले. सगळ्यांनी म्हणून फोटो काढले, पाणी पिलं. पॉपकॉर्न वगैरे खाण्याचा लाड आपण करत नाही, कारण ते काही परवडत नाही. मग परत पिक्चर वगैरे आलो आणि बाबू आलेला, श्रीनू आलेला आता झोपायला. मस्त जांभ्या देत होता, मग त्याला झोपवलं. छान झोपला. तो पिक्चर संपल्यानंतरच उठला. छान वाटला, एकदम छान पिक्चर आहे. मला तर खूप आवडला आणि सगळ्यांनी बघावा, लहान मुलाबाळांसकट बघावा असा छान आहे. 7चा पिक्चर होता, 7:30ला सुरू झाला, 11ला संपला. घरी येईपर्यंत 12 वाजले. मग काय थोडंसं खाल्लं आणि झोपलो.